महाविकास आघाडीची। मविया आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे। मुंबईमधील षण्मुखानंद सभागृहामध्ये मवियाचा महामेळावा आज होतोय। मुंबईमध्ये मवियाचं शक्तीप्रदर्शन आज पाहायला मिळणार आहे। उद्धव ठाकरे हे मवियाचे प्रचार प्रमुख असतील। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते आज होणाऱ्या या महामेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहे। धनंजय, मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीचा महामेळावा होतोय, कशी तयारी, कोणते प्रमुख मुद्दे ज्यांच्याकडे आजच्या या महामेळाव्यामध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागेल? गुरु, आपण जर पाहिलं तर आज महाविकास आघाडीचा पहिल्यांदाच संयुक्त मेळावा जो आहे तो मुंबईतील षण्मुखानंद या सभागृहात पार पडतोय। 10:30 वाजताची वेळ आहे आणि या आजच्या या मेळाव्याची जय्यत तयारी जी आहे ती महाविकास आघाडीची या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीतील प्रमुख 3 पक्ष आणि त्याचबरोबर घटक पक्ष यांचे या ठिकाणी झेंडे असतील, त्याचबरोबर बॅनर जे आहे ते या षण्मुखानंद सभागृहाच्या परिसरात लावण्यात आलेले आहे। वातावरण निर्मिती जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर निर्धार विजयाचा, महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा असं स्लोगन जे आहे ते आजच्या या बैठकीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जर पाहिलं तर लोकसभेमध्ये गुरु ज्या प्रकारे महाविकास आघाडीला जे यश महाराष्ट्रात प्राप्त झालंय आणि त्यानंतर आता विधानसभेच्या तयारीला महाविकास आघाडी लागलेली आहे। आज उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले हे आज या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन जे आहे ते या सर्व पदाधिकाऱ्यांना करणार आहे। आणि नेमकं आता या मेळाव्यामध्ये ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडतायत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की आगामी विधानसभा निवडणुकीला घेऊन रणनीती जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये ठरते आणि त्यामध्ये आता सूचना आणि काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या देखील आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचं जर आपण पाहिलं तर रणशिंग जे आहे रणशिंग आज महाविकास आघाडीकडनं फुंकलं जाणार आहे। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।